आता मी पनीर घेतलेलं आहे, इथे टोमॅटो घेतला आहे बारीक चिरून, कोथिंबीर घेतली आहे, कांदा. आता गॅस चालू करते आहे. गॅसवर तवा ठेवला आहे. तवा तापल्यावर त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे. इथे पनीर घेतला आहे, तो बारीक स्मॅश करून घेते आहे. पनीर व्यवस्थितरित्या स्मॅश करून घ्यायचा. त्याच्यामध्ये एकही जाडा तुकडा ठेवायचा नाही. इथे पनीर मी व्यवस्थित स्मॅश करून घेतला आहे. तव्यावरती कांदा टाकलेला आहे. कांदा व्यवस्थित लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा. व्यवस्थित लालसर झाला पाहिजे. आता मी त्याच्यामध्ये टोमॅटो ॲड करणार आहे. टोमॅटो पण व्यवस्थित बारीक स्मॅश करून घ्यायचा. व्यवस्थित परतून घेतलेला आहे. आता मी त्याच्यामध्ये मीठ ॲड केलेलं आहे. मसाला टाकलेला आहे. व्यवस्थित परतून घ्यायचा. टोमॅटो कांदा सगळा व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचं. मसाला टाकून झाल्याच्या नंतर व्यवस्थितरित्या परतून घेतलेला आहे. आता मी त्याच्यामध्ये पनीर ॲड करत आहे, बारीक केलेला पनीर. व्यवस्थितरित्या परतून घ्यायचा. त्याच्यामध्ये कुठे जाडसर आपल्याला पनीरचा तुकडा दिसला तर तो व्यवस्थितरित्या स्मॅश करून घ्यायचा. आता मी त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकणार आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर त्याच्यामध्ये ॲड करणार. अशी तयार होते आपली रेसिपी, पनीरची रेसिपी बुर्जीची. जर तुम्हाला आवडली असेल साध्या सोप्या पद्धतीने तर तुम्ही लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि मला फॉलो करा.